नमस्कार, मी अनुराधा तांबोळकर. अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. अनुराधा चॅनल म्हणजे घरातील सगळ्यांसाठी आणि सगळ्यांच्या घरासाठी असं हे चॅनल. आज आषाढातली अमावस्या. आषाढातली अमावस्या म्हणजे दीप अमावस्या. आपल्याकडे आषाढातल्या अमावस्येला सगळ्या दिव्यांची पूजा केली जाते. याच्या मागे एक छान मोठी अशी कहाणी आहे. ती मी तुम्हाला एकदा कधीतरी सांगेनच. पण आपली भारतीय संस्कृतीच अशी आहे की ज्याच्यामध्ये प्रत्येक आपण ज्या आपल्या जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टींचा आपल्याला उपयोग होतो, मग ती सजीव असो अथवा निर्जीव असो, त्या सगळ्या वस्तूंचा म्हणा किंवा त्या गोष्टींचा म्हणा उतराई होणं हे आपल्या भारतीय संस्कृतीचं एक वैशिष्ट्य आहे. त्याच्याबद्दल आपण नेहमीच कृतज्ञता व्यक्त करतो. मग तो बैलपोळा असो, नागपंचमी असो किंवा दीप अमावस्या असो. आता श्रावण महिना सुरू होणार त्याच्या आधी म्हणजे एक दिवस आधी ही दिव्याची आवस असते. त्या दिवशी घरातल्या सगळ्या दिव्यांची पूजा केली जाते. आता ह्याला कारणही असंच आहे. श्रावण सुरू झाला की धोधो पाऊस येतो, बाहेर अंधार पडतो आणि पूर्वी काय हल्ली जसे आपण बघतो तसे LED, ट्यूबलाईट वगैरे असे नसायचे. त्यावेळेला समया, हंड्या, कंदील हे लावले जायचे. मग ते सगळे माळ्यावरचे जे जास्तीचे कंदील दिवे सगळे असतील ते घासून पुसून स्वच्छ करायचे आणि मग त्याची ही पूजा केली जायची. चला तर आपण बघूयात पूजा कशी करायची ती. आता नेहमीसारखीच आपण पूजेची जी तयारी करतो तशी तयारी केली. म्हणजे हळद आहे, कुंकू आहे, गुलाल आहे, बुक्का आहे, अष्टगंध आहे, नंतर काय म्हणतो त्याला आपण अक्षदा आहे, फुलं आहेत, माळा वस्त्र आहे, दुर्वा आहेत आणि याला आघाडा म्हणतात बरं का. आघाड्याला देवाच्या पूजेमध्ये पत्री देवाला पण वाहतो, त्याच्यामध्ये पण आघाड्याला खूप महत्त्व आहे. कारण अर्थातच या पत्री देवाच्या पूजेत वापरल्या जातात. त्याला त्या सगळ्यांचे औषधी उपयोग आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत. तर हा आघाडा आणि याला फुटाणे लागतात आपल्याला नैवेद्याला, खडीसाखर आणि याला ज्वारीच्या लाह्या असं म्हणतात. या दिवशी या ज्वारीच्या लाह्यांचं खूप महत्त्व असतं. आता आपण आपल्या हे जे दिवे लावलेले आहेत त्याची पूजा करूया. पहिल्यांदा हळदी कुंकू आपण सगळ्या दिव्यांना वाहूया. हळदी कुंकू वाहून झाले. आता आपण हे जे माळा वस्त्र आहे ते आपण दिव्याला वाहूयात. आता ही छान सुगंधित फुलं आणलेली आहेत, आपल्या बागेतलीच आहेत बरं का. ही आपण याला वाहूयात. मला नेहमी सांगावंसं वाटतं की ज्या वेळेला आपण देवाला पत्री वाहतो त्यावेळेला हे जे देठ असतं हे नेहमी देवाच्या बाजूला असतं. आता आपण त्याच पद्धतीने इथे सुद्धा देठाची बाजू आहे ही इकडच्या बाजूने घेतो. आता हे लाया फुटाणे आपण सगळ्या दिव्यांना वाहणार आहोत. खाली इथे रांगोळी काढली, त्याच्यावर पेटी आहे आणि त्याच्यावर ही दिव्याची आपण आरास केली आणि तिथे दिव्याची आपण पूजा करतो. गुळाचं पाणी करून त्यात आपण नेहमीसारखी जशी कणिक भिजवतो की नाही पोळ्यांची तशी भिजवली आणि त्याचे हे दिवे केले आणि वाफवून घेतले. त्याच्यात आपण तूप घातले. काही जणांकडे पूजा करताना हे लावले पण जातात, पण माझ्याकडे म्हणजे आमच्याकडे तशी पद्धत नसल्यामुळे मी लावले नाही आहेत. तसे कणकेचे दिवे तुम्ही 5-7 कितीही तुम्ही केले तरी चालू शकतात. कणकेचे दिवे, फुटाणे, लाह्या आणि दूध साखर आणि खडीसाखर दिव्याची मांडणी आपण केलेली आहे. त्याची छान पूजा झाली आहे आणि आता आपण नैवेद्य दाखवूयात. आज आता दिव्यासमोर बसल्यावर मला मी असं नव्हे, सगळेच जण आपण संध्याकाळच्या वेळेला एक श्लोक म्हणतो आणि त्या श्लोकाची आठवण झाली. तर चला माझ्याबरोबर तुम्ही पण म्हणा आणि आपण सगळे मिळून शुभं करोती म्हणूया. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धिविनाशाय
दीपज्योती नमोस्तुते. आता दीपपूजा म्हणजे आणखीन काय, तर दीपपूजा म्हणजे आपल्या मनातील आजूबाजूचा सगळ्यांच्या मनातला जो अंधार असतो, जी निगेटिव्हिटी असते, ती सगळी बाजूला करायची आणि या दीपोत्सवाच्या निमित्ताने आपल्या मनात प्रेमाची ज्योत प्रज्वलित करायची. हाच त्यामागचा एक मोठा हेतू आहे. पाहिलं, आपल्या पूर्वजांनी ह्या ज्या सगळ्या आपल्या प्रथा किंवा हे जे आपले सण केलेले आहेत, ह्याच्यामागे काहीतरी अर्थ आहे. मग आपण आपल्या पद्धतीने दीपपूजा केली तरीसुद्धा चालू शकते. आजची ही पूजा नक्की तुम्हाला आवडली असेल. एक मात्र आहे, संध्याकाळी दिवे लागणीला घरामध्ये दिवे लागल्यावर नमस्कार मात्र करायला विसरू नका. कारण ह्याच दिव्यांमुळे आपल्या घरामध्ये, आपल्या जीवनामध्ये सुद्धा प्रकाश पडतो. धन्यवाद. अनुराधा चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, बेल आयकॉनला दाबायला पण विसरू नका. धन्यवाद.